गोंदवले नगरीत गुरुपौर्णिमेनिमित्त आज भक्तीचा महासागर उसळलेला होता। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधी दर्शनासाठी आज हजारो भाविकांनी गर्दी केली। गुरु भेटीसाठी आतुर झालेल्या भक्तांनी श्रींच्या समाधीवर माथा टेकवत गुरुकृपेचा लाभ घेतला। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधी मंदिरात पहाटे काकड आरतीनं मुख्य उत्सवाला प्रारंभ झाला। मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो भाविक श्रींच्या समाधीवर माथा टेकवत गुरुमाऊलींचं दर्शन घेत होते। गेल्या आठवड्याभरापासून मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची अखंड मालिका सुरू होती। पंचपती भजन, अखंड नामस्मरण, रुद्राभिषेक, रामपाठ, श्री सद्गुरु लीलामृत पारायण, विष्णू सहस्त्रनाम पठण, प्रवचन आणि कीर्तनामुळे संपूर्ण गोंदवली नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती। आजच्या पवित्र दिवशी अनेक भाविकांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा अनुग्रह स्वीकारून त्यांना आपलं गुरु मानण्याचा संकल्प केला। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून श्री समाधी मंदिर समितीनं दर्शन, पिण्याचं पाणी, स्वच्छता, पार्किंग आणि इतर सुविधांचं उत्कृष्ट नियोजन केलं होतं। श्रद्धा, भक्ती आणि गुरुसेवेचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी यंदाची गुरुपौर्णिमा गोंदवलेकर भक्तांसाठी अविस्मरणीय ठरली। अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।